पावसामुळे विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। विक्रोळीच्या सनसिटी कॉम्प्लेक्स परिसरातली घटना। संरक्षक भिंत कोसळल्यानं अनेक वाहनांचं नुकसान। मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पेणच्या गणेश मूर्ती कारखान्याला पावसाचा फटका। कारखान्यात पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या। नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडवल्यामुळे पाणी कारखान्यात। नवी मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम। अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अकोला शहरासह सर्वच तालुक्यात पावसाची दमदार हजेरी। नागरिकांची उडाली तारांबळ। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये तरुणाला चाकूनं भोसकलं। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून 2 प्रवाशांमध्ये वाद। पश्चिम रेल्वेच्या अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यानची घटना। मयंक लोहार असं मृत प्रवाशाचं नाव। नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात परिसरात मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा। सिटी लिंक बस चालकाला थेट उगारला कोयता। बसच्या खिडकीवर तरुणानं मारला कोयता। कारवाईची मागणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा सभागृहात माफीनामा। आशाताईंच्या निधनाचा शोक प्रस्ताव वाचताना चूक घडल्याची कबुली। प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होता। नार्वेकरांचं स्पष्टीकरण। हे नार्वेकर नव्हे तर फॉरेनचे नॉर्वेकर आहेत। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। मी तिथं असतो तर पेपरवेट फेकून मारला असता, राऊतांचं वक्तव्य। राहुल नार्वेकरांच्या भाषणावरून राजकारण करू नये। मंत्री उदय सामंतांकडून नार्वेकरांचे पाठराखण। राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापुरात आंदोलन। मनसेनं नार्वेकरांना मराठी शुद्ध लेखनाची पुस्तकं पाठवली। नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव। पराभवाची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल। महाविकास आघाडीची 99 मतं फुटल्याचं स्पष्ट। उच्चस्तरीय समीक्षा समिती स्थापन। काटोलच्या नगराध्यक्षा अर्चना देशमुखांचं जात प्रमाणपत्र रद्द। ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता। देशमुख यांच्या नगराध्यक्षपदावर गंडांतर येण्याची शक्यता। महाराष्ट्राचा महा AI उपक्रम देशात ठरणार अभिनव। शासकीय कामात गती आणि पारदर्शकता येणार। राज्यातील विभागात लवकरच अंमलबजावणी। धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर। साक्रीतील खुडाणेमध्ये वीज कोसळून 40 मेंढ्यांचा मृत्यू। राज्यातल्या पर्यटकांचं आकर्षण असलेला ओझरडे धबधबा प्रवाहित। सातारा जिल्ह्यात कालपासून पावसाची जोरदार हजेरी। हिमाचलच्या किन्नौरमध्ये जीर्ण पूल कोसळला। 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला। डंपर थेट सतलज नदीत पडला।